गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, हो तेच ते गाडगे बाबा ज्याबद्दल आपण बोल. त्याच गाडगे बाबाला लोक डेबू किंवा डेबूजी म्हणून सुद्धा ओळखतात आणि त्याच गाडगे बाबाला लोक अवलिया बाबाजी सुद्धा ओळखतात, कारण ते याचं राहणीमान अत्यंत साधं. गाडगे बाबा ज्याही गावामध्ये जात असत ते गाव पहिले आपल्या झाडून स्वच्छ करत होते. त्यांचा राहणीमान, त्यांचा पोशाख अत्यंत साधा, फाटके तुटके असलेलं त्यांचं परिधान पोशाख, एक खापराचा तुकडा हातात आणि एक झाडू, एवढाच त्यांचा राहणीमानाचा पोशाख होता. गाव स्वच्छ करून झाल्यावर ते कीर्तनासाठी लोकांना देवळाच्या मंदिराच्या पहाऱ्यावर बोलवत असे आणि त्या कीर्तनामध्ये ते शिक्षणाबद्दल सर्वांना सांगत होते. ते सांगत होते, खर्चू नका देवासाठी पैसा, शिक्षणाला पैसा तोच द्या हो. नको मंदिरासाठी करावया भर, छात्र तो हुशार त्याच द्यावा. नको धम्म कृत्य, पैसा खर्चून या, घेण्यासाठी विद्या तोच खर्ची. शाळेहून नाही थोर हे मंदिर, देवगी उदार शाळेला द्या. भक्तीचा प्रसार नाही श्रेयस्कर, शिक्षण प्रसार सर्वश्रेष्ठ. गरिबांनी तरी शिकावा विश्वास, देवयाची आस पूर्ण खोटी. नसलेले देव कुठून येणार, कल्याण होणार कधी सांगा. स्वतःचा उद्धार करा, प्रयत्नाने शक्तीने युक्तीने सुखी व्हावे. हे गाडगे बाबा मूलमंत्र आपल्या प्रत्येक कीर्तनामधून ते त्यांना संध्याकाळी देत होते. बाबा म्हणायचे, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, देव दगडात नसून माणसात असतो. यासाठीच माणूस घडविणे हेच आपलं ब्रीद असायला हवं, यासाठीच शिक्षण घ्यायला हवं. माणसाला जाती ह्या दोनच आहे, स्त्री आणि पुरुष, याशिवाय तिसरी जातच नाही. ज्यांना घर नाही त्यांना सहारा द्या, लंगड्या लुल्यांना मदत करा, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्या, पशु पक्षी मुक्या प्राण्यांना अभयदान द्या. हे सर्व गाडगे बाबा आपल्या कीर्तनामधून संध्याकाळी लोकांना सांगत असे. गाडगे बाबा हे स्वतः निरक्षर होते, पण त्यांना शिक्षणाचं महत्त्व हे चांगल्या तऱ्हेनं माहीत होतं. ते दिवसभर झाडून झाल्यावर, गाव झाडून स्वच्छ करून झाल्यावर ते संध्याकाळी कीर्तनामध्ये लोकांना बोलवून त्यांच्या दिमागातून जो घाण कचरा आहे तो बाहेर काढण्याचं काम ते कीर्तनामार्फत करत होते. ते लोकांना सांगत होते की देव हा देवळात नसून तो लंगड्या लुल्यांना मदत. महाराज हे स्वतःही एकही वर्ग शिकले नाही, परंतु त्यांना माहीत होतं की शिक्षणाशिवाय पर्याय नाही, म्हणून ते लोकांना सांगत होते की शिका, आपल्या मुलांना शिकवा, मुळी विका, शाळा शिका, घरचे भांडे कुंडे विका, पण मुलांना शिकवा, मुलांना शाळेत घाला. म्हणून त्यांच्या नावाने आज पूर्ण अमरावती युनिव्हर्सिटीला त्यांचं नाव आहे. त्यांच्या नावाने कितीतरी शाळा आहे, त्यांच्या नावाने कितीतरी धर्मशाळा आहे. एवढे हे महान संत गाडगे बाबा आपल्या देशामध्ये होऊन घेतला. खरंच आपल्याला खूप अभिमान आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी या विपिन कवाडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.